शक्ती आहे. आताळ विताळ सुताळ पाताळ सप्त पाताळामध्ये तो असताना गेला. हडबड उठली पाताळातल्या लोकांची, नाग लोक दडपून गेले. अशी अवस्था आली. हनुमंतरायाने नुसती कणगुळी लावल्या बरोबर अशा सप्त पाताळामध्ये आणि तो महेंद्रगिरी पर्वत गेलेला आहे. आंघोळीला विता हनुमंत भारे कोंडला पर्वत, हा तुझा पवाडा समुद्रात केला विख्यात वानरे. असा पवाडा या ठिकाणी आणि हनुमंतरायाने केलेला, अशी ख्याती अस्तरी केलेली, कणगुळी अस्तरी टेकल्या बरोबर महेंद्रगिरी पर्वत आणि सप्त पाताळामध्ये बुडाला गेला. अशी ख्याती हनुमंतरायाने केलेली आहे. आंघोळीला विता हनुमंत भारे कोंडला पर्वत, हा तुझा पवाडा समुद्रात केला विख्यात. ओलंघिता पंपती विसरी केली महाख्याती, सुरता केवळ कपट मूर्ती निरात्मशक्ती जिंकली. सुरसा मारली सिंहिका, सुरसा बचली आहे का नाही, सिंहिका मारली आणि ही तिसरी ख्याती केली. आणि राम भक्ताला कपट चालत नाही, कपटाची बाधा भक्तांना होऊ शकत नाही. आणि कपट कुणी राम भक्ताला करू नये, कपट साधूला करू नये, कपट संताला करू नये. कपट करणाराच कधी चांगलं झालंच नाही आणि कपट करूच नाही. कपटाची बाधा. हा तुम्ही सगळं रामायण ऐकलंय, रामायण ऐकणारे आहात. किती किती कपट केले त्या इंद्रजितानं, किती किती कपटाचा करतोय, पण ते रथाचा विध्वंस त्या ठिकाणी करतोय. कोण? लक्ष्मणजी मारावं लागतंय. कपटाची बाधा. कपट कुणाला कधी करू नये. नाही तर त्या संग आपलं काही करणं झालं तर आपलं जाऊन समेट रमेट करावा, मिटवून टाकावा, पण कपट करू नये, कुणाला घालू नये. अशा प्रकारची सुरसा आली आणि त्या सुरसेचं कपट सुद्धा चाललं नाही. सुरसा धनुदानव माता छेळणे छेडितचे समजता, या छळण न चले चलेची हनुमंता. मला कळत आहे तिथं छळणच तिथं चलत नाही, म्हणजे राक्षसावर चलत नाही. धनु दानवाची, देवाची आणि राक्षसांची आई ती, तिचं छळण तिथं कुणालाही छळीत होती, पण इथं चलत नाही. हनुमंतराय राम भक्त आहे, देवाचा भक्त आहे, त्याच्यापाशी हे चलू शकत नाही. तिकडं कुठेही चलन, कुणाकडेही चलन, पण इथं चलत नाही. हे राम भक्त आहे, हनुमान भक्त आहे, त्याच्यामुळं ती आता इथून पुढे कुणाला छळणारही नाही. असा प्रकार म्हणले हनुमंतरायापाशी ते चाललं नाही आणि चालणारही नाही म्हणले. ऋषी आणि दानव मानवा सुरसा छेडी छळणे देवा, ती माझी करणी निघावा केला निघावा हनुमंते. ती ऋषींना छळीत होती, देवांना छळीत होती, अनेक लोकांना छळीत होती, पण इथं चाललं नाही. गिळलं, पोटात गेली आणि पोटात गेला बाबा, पोटातून कानावाट निघून गेला. असा कार्यक्रम त्या ठिकाणी हनुमंताने पोवाडा केला. तिसरा पराक्रम हनुमंताने आणि त्या समुद्रावर उड्डाण करीत असताना जिंकलेला आहे. सुरसा हनुमंत गिळला परंतु जीव नाही गेला, तिचा घात नाही केला, झाडा घेतला कपटाचा. तिनं त्याला गिळलं, पण त्या ठिकाणी कपटाचा झाडा घेतला. आता इथून पुढं तो कुणाला कपट करायचं नाही. सुरसेला हनुमंतानं सांगितलं, आता हृदयामुळे चौपाळो निभळे मधी बसवू वरी बसवू पाऊले श्री गुरुचे. बाबा सांगला अशा प्रकारचं या ठिकाणी आता हृदय माझं निर्मळ झालेलं आहे, हनुमंताचं वास्तव्य झालेलं आहे. हनुमंत त्या उदरातून बाहेर निघालेला आहे, निर्मळ झालंय. आता कपट राहिले नाही, कपट करणार नाही, कपट बिलकुल नाही. आता काय झालंय, संतांचे पाय नाही सगळा हनुमंतच गिळून टाकला. आपण नुसता हनुमानजीच्या पुढं शरण शरण हनुमंत म्हणून जरी पाया पडलो तरी ते पावन दैवत आहे, आणि तिनं तर ते गिळून टाकलं होतं. आता कपट राहिलं नाही, काळ राहिलं नाही, कुणाला घालायचं राहिलं नाही, कुणाचं त्या ठिकाणी कुणाची गाय उडवायची, कुणाची म्हैस उडवायची, लोकराबाळाच्या तोंडातलं काढायचं आणि आपलं त्या ठिकाणी भलं करायचं. काय त्याच्यामध्ये भलं होत नसतंय, दुसऱ्याच्या तोंडातलं काढेल असे लई लोक तो कुणाच्या
कुणाची गाय उडव, कुणाची म्हैस उडव, कुणाचं काही कर, काय पडतो पदरामध्ये. अशा प्रकारचं आता हनुमंताचं वास्तव्य झालंय. आलेत तेवढे इथं ऐकायला आलेत तेवढे तरी काय करू नका. बस प्रभू रामचंद्र भगवान की जय. कपटाची करिता झाडी दुर्ता झाली ते बापुडी या लागोनिया पाया लागोनिया तातडी वंदी आवडी हनुमंता. पाया लागली तातडी लगबग गडबडीने पायाला तस काय केलं म्हणले साष्टांग दंडवत घातला. असा आणि त्या ठिकाणी हनुमंतरायाचं दर्शन घेतलं, उद्धार झाला म्हणले. आजीपासून आता निमाली कपट वार्ता विजय होतील हनुमंता. श्री रघुनाथा कृत कार्य हनुमंता कपटाची बाधा माझी गेली, आता विजयी होतील हनुमंता. तू जे सीतेचा शोध करण्यासाठी लंकेला चाललेला आहेस ना, तो या ठिकाणी आता तो विजयी पावशील बाबा. आणि तुला त्या ठिकाणी जे तुझ्या गुरुचं जे तुझ्या रामाचं कार्य आहे ते सफल होईल असा आणि सुरसेन आशीर्वाद हनुमंताला दिलेला आहे. करोनी या कपटाची धाड राम कार्याचे तातडी हनुमान निघाला वडी घालावया बुडी लंकेसी. आता हनुमंतराया आता लवड सवडी गडबडीने वेगामध्ये आता लंकेमध्ये त्या ठिकाणी जायचंय, लंकेमध्ये उडी टाकायची, लंकेमध्ये जायचंय असा निघालेला हनुमानजी आहे म्हणजे. श्री हनुमंताची ख्याती अति पावने त्रिजगती देव ब्राह्मण वंदिती आगाध कीर्ती हनुमंता. अशी आगाध कीर्ती त्या हनुमंताची आहे. देव वंदन करतात, देव नमस्कार करतात, ऋषी मुनी करतात, साधू करतात, संत करतात. आगाध कीर्ती त्या हनुमंताची. असा तो हनुमानजी असताना आगाध कीर्तिवान महाबळी असा हनुमंत आहे. आणि चवटा पवाडा हनुमंत केला गाडा सिंहकानी जाळो निहोडा निघाला पुढा लंकेसी. सिंह केला चौथा पराक्रम केला, सिंह केला मारलो, हनुमंत लंकेला निघाला चाललेला आहे. बोला सिंह का राक्षसी दुर्धर हनुमंत गिळला ती सत्वर नके निवटोनी निज निवाजवार निघे वांडन बाहेरी. लगेच नकन काळी चिरलं, पोट फाडलं. हनुमंतराया तिच्या पोटातून सिंहिकेच्या बाहेर निघले. एवढी ख्याती हनुमंतरायाने केलेली आहे. बोला छायाग्रहण दृष्ट भारी जळीची जळचरे सहारी स्थळचराचे जीवे मारी होट भारी खेचराचा. अशी असणारी जळचर त्या समुद्रामध्ये कितीतरी जळचर, कितीतरी मासे मगरी काय असतील ती. तिला वरदानच होतं म्हणले, सावली पडली की मध्ये गेला, तिने ते गिळला. अशा प्रकारचं तिचं कार्य होतं. कितीतरी जळचर मारले होते, खाल्ले होते, गिळले होते. असं काम त्या सिंहिकेचं होतं. तिला वरदानच होतं, सावली पडली की तिने गिळलं. असा प्रकार त्या ठिकाणी सिंहिकेचा होता. तिच्या उघडोनी पोटात समुद्री वाहती केली वाट चौथी कीर्ती हे उद्घाट गेली वरिष्ठ वानर. अशा प्रकारचा आणि चौथी ख्याती हनुमंतरायाने केलेली आहे. वाट केली म्हणले, आता कशी वाट केली म्हणले आता, आणि त्या वाटाला विघ्न राहिले नाही. सिंहिकेला मारलं, सिंहिका त्या ठिकाणी असताना, आणि ती वाट सपाट अशा प्रकारची झाली. सिंहिका मेलेली आहे.